लाडकी बहीण योजना अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे, कारण लाडक्या बहिणींना प्रतीक्षा आहे 2 महिन्यांचे पैसे कधी जमा होणार आहे याबद्दल एक नवीन अपडेट आली आहे. व यामध्ये सांगण्यात आले आहे की लाडक्या बहिणींना 2 हप्ते एकत्र मिळणार का? कारण निवडणूक आयोगाची ग्रीन सिग्नल मिळाला आहे. कारण लाडकी बहीण योजना ही जुनी योजना आहे, नवीन पद्धतीने सुरू झालेली, किंवा याबद्दल कोणतेही नवीन निर्णय घेण्यात येण्यासाठी कोणाचीही परवानगी किंवा जे अधिवेशन सुरू आहे, आचारसंहिता सुरू आहे, आचारसंहिता जे लागू आहे याबद्दल काही फरक पडेल किंवा त्यावरती काही परिणाम होईल. तर याबद्दल आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत. कारण लाडकी बहीण योजना अत्यंत गाजलेली, अत्यंत महत्त्वाची योजना आहे. लाडक्या बहिणी वाट पाहत आहेत की आपले जे पैसे आहेत ते कधी जमा होणार. कारण 8 डिसेंबर रोजी जो GR आला होता, ज्यामध्ये नोव्हेंबरचे निधी वितरण करण्याबाबत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून जे त्यांनी काम केलेलं आहे, जे पैसे निधी वितरण करण्यात आलेले आहे व जे 10 तारखेच्या आत त्यांना करायचं असतं ते केलेलं आहे. पण लाडक्या बहिणींना जो डिसेंबरचा 19 दिवस झाले, तरी लाडक्या बहिणींना आता एकत्रित 2 हप्तेच त्याच्या मागण्या सुरू झालेले आहेत. तर न्यूज 18 मराठी अत्यंत जो महत्त्वपूर्ण न्यूज अपडेट देण्यात आलेली आहे, यांनी सांगितलं आहे की सरकारचं ठरले, निवडणूक आयोगाचा आता ग्रीन सिग्नल आहे. तर इथं काय माहिती ते पाहून घेऊया. राज्य स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू असताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या हप्त्याच्या वितरणाबाबत हालचालीनं वेग आला आहे. तर हालचालीनं वेग आला आहे व राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांसाठी आचारसंहिता लागू असतानाच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या हप्त्याच्या वितरणाबाबत हालचालींना वेग आला आहे. सध्या सुरू असलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती या योजनेतील महिला लाभार्थ्यांना 2 महिन्यांचे अनुदान एकत्र देण्याचा निर्णय सरकारकडून घेतला जाण्याची शक्यता आहे. त्यासाठी आवश्यक तरतूदही करण्यात आली आहे. मात्र अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. विशेष म्हणजे निवडणूक आयोगाने लाडकी बहीण योजनेच्या निधी वितरणास ग्रीन सिग्नल दिल्याची माहिती आहे. लक्षात घ्या, निवडणूक आयोगाने लाडकी बहीण योजनेची निधी वितरणास ग्रीन सिग्नल दिल्यामुळे लाडक्या बहिणींना लवकरच हप्ता येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जरी अधिकृत घोषणा झाली नसेल, परंतु एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे की ते म्हणजे काय, की निवडणूक आयोगाने लाडकी बहीण योजनेचे निधी वितरणास ग्रीन सिग्नल दिला आहे. म्हणजे याआधी कोणतीही अपडेट नव्हती, पैसे येणार का नाही हे संभ्रम चालू होते. निवडणूक आयोगाचा हिरवा झेंडा, आचारसंहिताचे अडसर नाही. लाडकी बहीण योजना ही आधीपासून सुरू असल्याने निवडणूक आचारसंहितेमुळे अनुदान वितरणावर कोणतेही प्रतिबंध येत नाही, असे राज्य निवडणूक आयोगाचे स्पष्ट केले आहे. जसं की आपण सांगितलं की लाडकी बहीण योजना सुरू होऊन जवळजवळ 1.5 वर्ष झालं आहे, सक्सेसफुली चालत आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे जमाच होत आहेत, कोणतेही हप्ते स्किप होत नाहीत. आता बऱ्याच लाडक्या बहिणी नाराज सुद्धा आहेत, कारण त्यांना अपात्र करण्यात आलेलं आहे. व अनुदान वितरणाबाबत अद्याप राज्य सरकारकडून आयोगाकडे कोणतेही वितरण झालेले नाही. मात्र या योजनेच्या हप्त्याची वितरणाची आचारसंहितेशी काही संबंध नाही, असे राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकणी एका वृत्तपत्रासोबत बोलताना स्पष्ट केलेलं आहे. तर लाडकी बहीण योजना अत्यंत महत्त्वपूर्ण योजना आहे, त्यामुळे लाडक्या बहिणींना सरकारना नाराज करून परवडणार नाही, चालणार नाही. कारण महायुती सरकार नेहमीच सांगत आहे की लाडकी बहीण ही योजना जी आहे ती आम्ही नेहमीच लाडक्या बहिणींसोबत आहे, कधीही बंद होणार नाही. महायुती सरकार हे फक्त आणि फक्त लाडक्या बहिणींमुळे आहे, हे नेहमीच महायुती सरकार सांगत असल्यामुळे लाडक्या बहिणींना लवकरच आता हे पैसे जमा होतील. आणि जे काही निधी वितरण आहे त्यासाठी ग्रीन सिग्नल मिळाल्यामुळे लाडक्या बहिणींना 2 हप्ते जमा व्हावे हे एकच सरकारकडे विनंती. व जे काही KYC ची प्रक्रिया आहे, ज्यामध्ये एकल लाडक्या बहिणींना जे काही ऑप्शन देण्यात आलेलं नाही, त्याबद्दल सुद्धा लवकरात लवकर अपडेट देण्यात यावी, जेणेकरून काय होईल की लाडक्या बहिणींना जे एकल महिला आहे त्यांनाही KYC न करता आल्यामुळे ते अपात्र होणार नाही. त्यामुळे सरकारने या गोष्टीकडे लक्ष द्यावे. आपण आपल्या प्रत्येक व्हिडिओमधून हे जे काही बाब आहे ते आपण उठून धरत आहोत. कारण एकल महिलांना, निराधार महिलांना कोणाचाही सपोर्ट नाही. ज्यांना वडील बेपत्ता आहे, पती बेपत्ता आहे, त्यांना ऑप्शनच देण्यात आला नसल्यामुळे अशा लाडक्या बहिणींचे प्लीज पैसे बंद करू नका, एकच विनंती. महत्त्वपूर्ण माहिती असल्यामुळे नक्कीच लाडक्या बहिणींना जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्याला सबस्क्राईब करा.